40 वर्षानंतर पोटावरील चरबी वेगाने कमी करण्याचे 10 सोपे उपाय प्रत्येक महिलेने नक्की जाणून घ्यावेत. काही दिवसांपूर्वी माझ्या 42 वर्षाच्या एका परिचित महिलेने मला विचारलं, मी आधीपेक्षा कमी खाते, रोज घरातील सगळी कामं करते, तरीही माझं पोट दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. माझी चूक नेमकी कुठे होत आहे? खरं सांगायचं तर हा प्रश्न फक्त त्यांचा नाही तर 40 वर्षानंतरच्या लाखो महिलांचा आहे. कारण या वयानंतर शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात, मात्र बहुतेक महिला आपल्या सवयी बदलत नाही आणि मग त्यांना वाटतं की आता वजन कमी होणं शक्यच नाही. पण तसं अजिबातच नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 10 सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जे फक्त डाएटिंग किंवा तासनतास जिम करण्यावर अवलंबून नाहीत, तर हे असे पदार्थ आहेत जे तुम्ही रोजच्या जीवनात सहजपणे करू शकता आणि निरोगी वजन राखण्यास मदत मिळवू शकता. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित या 10 उपायांपैकी एक उपाय तुमची सर्वात मोठी चूक सुधारू शकेल. तर उपाय क्रमांक 1, दिवसाची सुरुवात फक्त चहाने नाही तर प्रोटीनने करा. म्हणजेच भारतात अनेक महिला सकाळी उठल्याबरोबर चहा आणि 2 बिस्किटांनी दिवसाची सुरुवात करतात. पण 40 वर्षानंतर ही सवय वजन कमी करण्यासाठी फारशी उपयुक्त ठरत नाही. रात्रभर शरीर अनेक तास उपाशी असतं, त्यामुळे सकाळी शरीराला अशा आहाराची गरज असते जो जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटू देईल आणि स्नायूंना पोषण देईल. तर उठल्यानंतर पहिल्या 1 तासात प्रोटीनयुक्त नाश्ता करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ त्यामध्ये येईल बेसनचा चिल्ला, मूग डाळीचा चिल्ला, उकडलेली अंडी जर खात असाल तर, दही, पनीर, मोड आलेले मूग, दूध आणि सुकामेवा घातलेले ओट्स. तर प्रोटीनमुळे जास्त वेळ भूक लागत नाही आणि वारंवार काहीतरी खाण्याची जी इच्छा होते ती कमी होण्यास मदत होऊ शकते. आता उपाय क्रमांक 2, प्रत्येक जेवणाआधी फायबरयुक्त पदार्थ खा. बरेच जण थेट पोळी किंवा भात खायला सुरुवात करतात, पण प्रत्येक जेवणाआधी 1 वाटी कोशिंबीर किंवा फायबरयुक्त भाज्या खाल्ल्या तर 2 फायदे होतात. पोट लवकर भरल्यासारखं वाटतं, एकूणच अन्नाचं प्रमाण देखील कमी होतं. जर कोशिंबीर आवडत नसेल तर भाज्यांचं सूपही तुम्ही घेऊ शकता. उपाय क्रमांक 3, जेवणानंतर फक्त 10 मिनिटे चालण्याची सवय लावा. जेवण झाल्यावर अनेक जण लगेचच मोबाईल पाहतात, टीव्ही समोर बसतात किंवा झोपतात. त्याऐवजी प्रत्येक मुख्य जेवणानंतर फक्त 10 मिनिटे हळूहळू चालण्याची सवय लावा. यासाठी जिम किंवा महागडी उपकरणं लागणार नाहीत. घरात अंगण, गच्ची किंवा परिसरात थोडंसं चाललं तरी चालेल. उपाय क्रमांक 4, आठवड्यातून 2 ते 3 दिवस हलकं स्ट्रेंथ व्यायाम करा. फक्त चालणं पुरेसे आहे असे अनेक महिलांना वाटतं, पण 40 वर्षानंतर स्नायूंचं प्रमाण हळूहळू कमी होऊ लागतं. स्नायू कमी झाले की शरीराची ऊर्जा खर्च करण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते. म्हणूनच चालण्याबरोबरच हलका ट्रेनिंग व्यायाम करणंही आवश्यक आहे. उपाय क्रमांक 5, रात्रीचं जेवण हलकं आणि वेळेत करा. अनेक महिला दिवसभर व्यस्त असल्यामुळे रात्री कुटुंबासोबत भरपूर जेवतात. जर रात्रीचं जेवण जड असेल आणि लगेचच झोपत असाल तर ही सवय बदलणं आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचं जेवण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उपाय क्रमांक 6, पुरेसं आणि योग्य वेळी पाणी प्या. पाणी थेट पोटावरील चरबी कमी करत नाही, पण शरीराचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी प्या. दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावा आणि नेहमी जवळ पाण्याची बाटली ठेवा.
उपाय क्रमांक 7, दररोज 7 ते 8 तासांची चांगली झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्यास वजन कमी करण्याचे प्रयत्न कमी परिणाम ठरू शकतात. 40 वर्षानंतर शरीराला अधिकच विश्रांतीची गरज असते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहणं टाळा आणि शक्यतो रोज एकाच वेळेला झोपा व उठा. उपाय क्रमांक 8, तणाव कमी करा. सतत तणावात राहिल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अनेक जण तणावात असताना गोड, तळलेले किंवा जास्त खाणं सुरू करतात. दररोज किमान 10 मिनिटे स्वतःसाठी वेळ काढा. ध्यान, प्राणायाम किंवा आवडती गोष्ट करा. उपाय क्रमांक 9, आपल्या ताटाचा नियम बदला. जेवताना ताट 3 भागात विभागा. अर्ध ताट हिरव्या भाज्या किंवा कोशिंबीर, 1/4 प्रोटीनयुक्त पदार्थ, त्यामध्ये डाळ, हरभरा, राजमा, कमी फॅटचं पनीर, अंडी किंवा मासे, 1/4 पोळी, ब्राऊन राईस किंवा इतर संपूर्ण धान्य. यामुळे संतुलित आहार मिळतो आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. उपाय क्रमांक 10, फक्त वजन नाही तर कमरेचं मोजमापही तपासा. अनेक महिला रोज वजन काट्यावर उभ्या राहतात आणि वजन कमी न झाल्यास निराश होतात. पण शरीरातील बदल वजनावरूनच समजत नाहीत. अनेकदा वजन तसंच राहतं पण कमरेचा घेर कमी होतो किंवा कपडे सैल वाटू लागतात. म्हणूनच आठवड्यातून एकदाच वजन तपासा आणि कमरेचं मोजमापही नियमित घ्या. शेवटी 40 वर्षानंतर वजन कमी करणं ही कोणती जादू नसून चांगल्या सवयींचा परिणाम असतो. सर्व बदल एकाच वेळी करणं आवश्यक नाही. आज एक सवय सुरू करा, ती पक्की झाल्यावरती दुसरी सवय जोडा. हळूहळू केलेले बदलच सर्वाधिक काळ टिकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, एक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे पुढील प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.